आता बघूयात एक राजकीय घडामोड। शरद पवार हे भाजप प्रणित एनडीए मध्ये जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती। पवारांच्या पक्षातील काही खासदार एनडीए सोबत जाण्यासाठी आग्रही असल्याचं बोललं गेलं। त्यातच पवार आणि शिंदेंच्या भेटीनं चर्चेला उधाण आलं, चर्चेने जोर धरला। तर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पवारांच्या राष्ट्रवादीचे काही खासदार अस्वस्थ असल्याचा दावा केला होता। परिणामी शरद पवारांची राष्ट्रवादी फुटीच्या मार्गावर असल्याचं बोललं जात होतं। मात्र खासदार सुप्रिया सुळे आणि दादांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी त्या सर्व चर्चेचं खंडन केलंय। वाटत नाही की पवार साहेब हे एनडीए मध्ये येतील। मला किंचित सुद्धा मला वाटत नाही की ते असं होऊ शकेल। एकच आहे की ते ज्या मीटिंगसाठी आले होते सीमा भागातील लढा जो सुरू आहे त्या संदर्भात, तर जवळचं ऑफिस कुठे बसायला की जिथे कार्यकर्ते किंवा आमदार भेटू शकतील म्हणून ते तिथे बसायला गेल्या, एवढाच त्याचा अर्थ आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे केंद्रात त्यांनी काम केलं, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अस्वस्थ आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यानंतर हे बातम्या येत आहे। नाही, त्याच्या आधीपासून येत आहेत। आम्हाला तर तुम्ही सगळ्या पक्षांमधून पाठवलेलं आहे। आधी आमचा प्रवेश तुम्ही काँग्रेसमध्ये घेतला, नंतर तुम्ही आमचा प्रवेश शिवसेनेत घेतला, नंतर भारतीय जनता पक्षात केला, आता फक्त मनसेच राहिली आमची। म्हणजे दुर्दैव आहे की आमच्या पक्षामध्ये कोणीही एकही उलटं सुलटं स्टेटमेंट केलेलं नाही। ते दाखवावं। आमचा कुठला खासदार बाहेर बोललाय, आमदार बाहेर बोललाय किंवा पक्षातलं कोणी बोलले, कोणीही बाहेर बोललेलं नाही।